तर हो, मी श्री दिलीप मोहिते सर, शिकू आनंदे या तुमच्या आवडत्या चॅनेलसोबत आज आपण आपल्या इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 5 प्रकाश यात्री या कवितेचा स्वाध्याय सोप्या भाषेत अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण हा स्वाध्याय अभ्यासूया. आम्हाला हे समजले या कृतीमध्ये प्रश्न एक आहे. कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा. त्याच्यामध्ये फुलपाखरासारखे स्वातंत्र्य हवे या अर्थाची कवितेतील ओळ आहे. फुलपाखरा परी आम्हाला पंख मोकळे हवे. आम्ही स्वावलंबनाने ताट उभे राहू या अर्थाची कवितेतील ओळ आहे. ताट उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडवू कवितेतील ओळ आहे. हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. प्रश्न दुसरा आहे. कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा. बालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नवे. याचा अर्थ आहे आम्ही लहान मुले प्रकाशाच्या मार्गावर चालणारे प्रवासी आहोत. आम्ही भविष्याचे एक नवीन आणि सुंदर आकाश निर्माण करू. कड्या कड्यांचे गेंद होऊन हसता हसता झुले या ओळींचा अर्थ आहे आम्ही मुले कळ्यांचे सुंदर गुच्छ बनून हसत खेळत एकत्र झुलणार आहोत. अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे या ओळींचा अर्थ आहे सर्व संकटांचा सामना करून संपूर्ण जगाला अंधाराकडून प्रकाशाकडे म्हणजे प्रगतीकडे घेऊन जाऊ. घुमवणारा घुमवू वारा सर्व बांधवांसवे या ओळींचा अर्थ आहे सर्व बांधवांसोबत एकत्र येऊन एकात्मतेचा नारा संपूर्ण जगात घुमवू. प्रश्न तिसरा आहे. कवितेच्या आधारे खालील कृती करा. कवीचे नाव कल्याण इनामदार, कवितेचे नाव प्रकाश यात्री, कवितेचा विषय आजची लहान मुले देशाचे भविष्य आहेत, ते एक होऊन नवा इतिहास घडवू शकतात हा आशावाद या कवितेत कवीने व्यक्त केला आहे. कवितेतील शब्दांचे अर्थ. स्वर म्हणजे आवाज, धरा म्हणजे पृथ्वी वसुंधरा, बांधव म्हणजे भाऊ, तेजोमय म्हणजे प्रकाशमान. कवितेतून मिळणारा संदेश. या कवितेतून कवीने चांगले विचार आणि चांगल्या कृती याद्वारे सकारात्मकतेचा संदेश सर्वांना दिला आहे. प्रश्न 4 आहे. कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. नवे हवे, झुलू फुलू, कडे खडे, पाने गाणे. आता आपण जाणून घेऊ यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा. घोषवाक्य म्हणजे एखादा संदेश, विचार किंवा उद्देश. थोडक्यात प्रभावी व लक्षवेधी शब्दांत मांडलेले लहान व अर्थपूर्ण वाक्य होय. सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणविषयक, आरोग्यविषयक, देशभक्तीपर अशा विविध विषयांवर जागृतीपर घोषवाक्ये तयार करता येतात. आता घोषवाक्याचं स्वरूप कसं असतं. 1. कमी शब्दांत लयबद्ध प्रभावी मांडणी. 2. यमक जुळणारे शब्द वापरून सूत्रबद्ध वाक्यरचना. 3. समूहात जोश आणि उत्साह निर्माण करण्यासाठी घोषवाक्ये घोषणा म्हणून वापरली जातात. इथे उदाहरणं 2 दिलेले आहेत. साक्षर जनता भूषण भारता, स्वच्छ भारत सुंदर भारत. इथे जर आपण बघितलं तर यमकांची रचना जी आहे ती केलेली आहे आणि छान अशा पद्धतीची ही घोषवाक्यांचं स्वरूप इथं असल्यामुळं किंवा ही वाक्य इतकी सुंदर तयार झालेली असल्यामुळं लक्षात राहायलाही सोपी जातात आणि एक प्रभाव जो आहे तर तो त्या ठिकाणी या घोषवाक्यातून इतरांच्यावरती पडतो आणि म्हणून अशी घोषवाक्ये जी आहेत ती बनवता येणं हे सुद्धा एक कौशल्य आहे. आता विविध विषयांवरील आकर्षक घोषवाक्यांच्या पट्ट्या तयार करून विविध उपक्रम प्रसंगी त्यांचा वापर करा. आपण आता इथे काही पट्ट्या पाहू. झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण रक्षण राष्ट्राचे संरक्षण, पर्यावरणाशी मैत्री करूया जीवन अधिक सुंदर बनवूया, नका करू पर्यावरणाचा अपमान नाहीतर होईल सर्वांचे नुकसान, पर्यावरण रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास. आता आपण समजून घेऊया यामध्ये आपल्याला शब्दांच्या जाती आणि त्याच्यामध्ये नाम व नामांचे प्रकार अभ्यासायचे आहेत. पहा मागील इयत्तेत आपण शब्दांच्या जाती किती व कोणत्या याविषयी माहिती करून घेतली. आपल्याला माहिती आहे की शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत आणि नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्याचबरोबर उभयान्वयी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे 4 अव्यय आहेत. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार. वाक्यात जे शब्द येतात त्यांची विविध कार्य विविध प्रकारची असतात आणि त्या शब्दांच्या वाक्यातील कार्यावरूनच त्यांना वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत. हे आपण इयत्ता
5वीमध्ये पण अभ्यासलेला. आता शब्दांच्या एकूण जाती पहा की विकारी शब्द की ज्यांना आपण सव्यय असं म्हणतो, त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद येतं. आणि अविकारी शब्द की ज्यांना आपण अव्यय असं म्हणतो, त्याच्यामध्ये 4 प्रकारचे अव्यय आहेत. केवळ क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. शब्दांपासून वाक्य तयार होण्यासाठी शब्दांच्या रूपांत आपण कधीकधी बदल करतो. काही शब्दांच्या रूपांत बदल होतो तर काही शब्द मुळीच बदलत नाही. जेव्हा शब्दांचे लिंग किंवा वचन बदलते किंवा शब्दांना विभक्तीचे प्रत्यय लागतात तेव्हा शब्दांच्या रूपात बदल होतो. आणि ज्या शब्दांमध्ये बदल होतो त्यांना अर्थातच विकारी शब्द म्हणतात. आणि ह्या विकारी शब्दांच्या जाती 4 आहेत: नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. तर ज्या शब्दांमध्ये बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द म्हणतात. आणि ह्या शब्दांच्या अविकारी जाती ज्या आहेत त्या 4 आहेत: क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. आता शब्दांच्या जाती ज्या आहेत आणि पहिल्या ज्या 4 जाती आहेत तर त्यांच्या रूपांमध्ये लिंग असेल, वचन असेल, विभक्ती असेल यानुसार कसा बदल होतो हे आपण समजून घेऊया. म्हणजे मग ह्यांना आपण विकारी जाती का म्हणतो हे लक्षात येईल. पहा, नाम तर त्याच्यामध्ये आपण मुलगा हे उदाहरण घेऊ. पुल्लिंग आहे ते, त्याचं स्त्रीलिंग मुलगी येईल आणि अनेक वचन मुलगे येईल आणि विभक्ती प्रत्यय जर जोडला तर मुलांना, मुलांचे, अशा पद्धतीनं मुलांवर, अशा पद्धतीनं आपण विभक्ती प्रत्यय पण जोडू शकतो. म्हणजे मूळ जो शब्द आहे मुलगा त्याची रूपं कशी बदललेली आहेत, मुलगी, मुलगे, मुलांना असंच झालेलं आहे. तसं सर्वनाम पहा, तो घेतलेला आहे. स्त्रीलिंगी रूप त्याचं ती होईल, अनेक वचन ते होईल आणि विभक्ती प्रत्यय लावला तर त्यांना वगैरे असे शब्द बनतील. आता विशेषण जर बघितलं तर आपण उदाहरण म्हणून चांगला घेऊ. पुल्लिंग आहे तो चांगला, स्त्रीलिंग चांगली, अनेक वचन चांगले आणि विभक्ती प्रत्यय जोडलं तर चांगल्यांना. आता क्रियापद आपण उदाहरण म्हणून घेऊ. गातो, त्याचं स्त्रीलिंगी रूप होईल गाते, अनेक वचन होईल गातात आणि विभक्ती प्रत्यय लावला तर गाण्याने. अशा पद्धतीनं ह्या शब्दांच्या ज्या 4 जाती आहेत आणि त्याच्यामध्ये काय होतो की लिंग असेल, वचन असेल, विभक्ती असेल यानुसार बदल होतो. म्हणून यांना विकारी शब्द असं म्हणतात. आणि ह्या 4 शब्दांच्या जाती ह्या विकारी जाती आहेत. आता वरीलप्रमाणे नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या शब्दांच्या 4 जातीत लिंग, वचन व विभक्ती यांच्यामुळे बदल झालेला आहे. आता शब्दांच्या जातीमध्ये आपण पुढच्या 4 जाती म्हणजे अव्यय पाहूया की क्रियाविशेषण अव्यय: सभोवार, तिकडे, उद्या, जलद, नेहमी, परवा, वारंवार इत्यादी. शब्दयोगी अव्ययाची उदाहरणं आहेत: नंतर, वरील, देखील, साठी, मागे, पूर्वी, पेक्षा, पर्यंत इत्यादी. उभयान्वयी अव्ययाची उदाहरणं आहेत: आणि, किंवा, परंतु, अथवा, पण, म्हणून इत्यादी. आणि केवळ प्रयोगी अव्यय: वाहवा, शाब्बास, अबब, अरेरे, बापरे, आहा, अरेच्चा इत्यादी. इथे आपल्याला हे लक्षात येईल की क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवळ प्रयोगी या शब्दांच्या 4 जातींमध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यांच्यामुळे कोणताही बदल होत नाही आणि म्हणून यांना शब्दांच्या अविकारी जाती असं म्हणतात. आता या इयत्तेत आपण नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या विकारी शब्दांच्या प्रकारांची माहिती पाहणार आहोत. म्हणजेच हे प्रकार आणि त्याचे पोटप्रकार जे आहेत ह्या शब्दांच्या मुख्य ज्या 4 जाती आहेत किंवा विकारी जाती ज्या आहेत तर त्यांच्या आपण पोटप्रकारांसहित माहिती आपण इयत्ता 6वीमध्ये घेणार आहोत. त्याचा पहिला प्रकार आहे नाम आणि नामांचे प्रकार. आता उदाहरण इथं खालील वाक्य वाचा म्हटलेलं आहे. 1. शौर्य हे वीराचे लक्षण आहे. 2. गंगा ही भारत देशातील मोठी नदी आहे. 3. मला पुस्तक आवडते. आणि 4. माझ्या मैत्रिणीचे नाव अनघा आहे. आता वरील वाक्यामध्ये शौर्य, वीर, गंगा, भारत, देश, नदी, पुस्तक, मुलगी, मैत्रीण, अनघा ही सगळी काय आहेत की नामं आहेत. आणि हे शब्द वाचले की आपल्या डोळ्यांसमोर काही वस्तू येतात, व्यक्ती येतात. या नावांना नाम असं आपण म्हणतो. सामान्यतः वस्तू हा शब्द डोळ्यांना दिसणाऱ्या पदार्थांना उद्देशून वापरतो. पण व्याकरणात ह्या वस्तू शब्दाचा अर्थ व्यापक आहे. वस्तू या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, प्राणी व त्यांच्या अंगी असणारे गुणधर्म, भावना यांचा अंतर्भाव होतो म्हणजे समावेश होतो. हे आपण लक्षात घ्यायचं. आणि यावरूनच आपल्याला शब्दांच्या ह्या नामांचे जे 3 मुख्य प्रकार आहेत ते लक्षात येतात. म्हणजे सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम. आता आपण इथं नाम म्हणजे काय ते समजून घेतलं की प्रत्यक्षात दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे दिलेली असतात त्यांना व्याकरणात नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ पर्वत, गाय, चेंडू, पुस्तक, खडू, मुलगा, रमेश, साखर, देव, स्वर्ग, नरक, अप्सरा, नंदनवन, गोडी, धैर्य, खरेपणा, औदार्य इत्यादी. आता नामांचे 3 मुख्य प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. हे आपल्याला समजतं. अगदी सामान्य गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला एकदा लक्षात घेतले की हे नामांचे
तीनही पोटप्रकार चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. आता बघा, त्यातला पहिला प्रकार आहे सामान्य नाम. एकाच जातीच्या पदार्थांतील समान गुणधर्मामुळे त्या पदार्थाला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरण आपण समजून घेऊ, म्हणजे मग आपल्याला सामान्य नाम म्हणजे ते काय कळेल. आता पहिलं उदाहरण इथं दिलेलं आहे की सह्याद्री पर्वतरांगात कळसूबाई हे सर्वात उंच शिखर आहे. आणि दुसरं उदाहरण आहे रोहित माझा विद्यार्थी आहे. आता वरील वाक्यातील सामान्य नामं कोणती आहेत तर पर्वतरांगा, शिखर आणि विद्यार्थी. इतर नामं आहेत पण ती विशेष नामं आहेत. इथे फक्त आपल्याला सामान्य नाम म्हणजे काय समजून घ्यायचं आहे. पर्वत म्हणजे कुठल्या एका विशिष्ट पर्वताचं नाव इथं आलेलं नाही. पर्वतामध्ये सगळे पर्वत येतात. शिखर म्हटलं की इथं विशिष्ट शिखराचं नाव इथं घेतलेलं नाही आहे. आणि विद्यार्थी म्हटलं की एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्याचं नाव घेतलेलं नाही. सगळ्यांना उद्देशून तो शब्द वापरलेला आहे. म्हणजेच काय की एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या पदार्थाला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असं म्हणायचं. आणि वरील वाक्यामध्ये पर्वतरांगा, शिखर, विद्यार्थी ही सामान्य नामं आहेत. सामान्य नामं ही त्या वस्तूच्या जातीला दिलेली नावं आहेत. हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे की सामान्य नाम म्हणजे काय. आता विशेष नाम आणखीन सोपं आहे की पहा, विशेष नाम म्हणजे काय तर ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याच विशेष नाम असं म्हणतात. उदाहरणावरून हे तुमच्या लक्षात येईल. आता खालील वाक्य वाचा की सह्याद्री पर्वतरांगात कळसूबाई हे सर्वात उंच शिखर आहे. रोहित माझा विद्यार्थी आहे. ही दोन उदाहरणं आपण सामान्य नामामध्ये पण बघितली, पण तिथं आपण सामान्य नामं कोणती आली ते बघितलं. आता इथं विशेष नाम म्हणजे काय हे आपल्या सहज लक्षात येईल की वरील वाक्यामध्ये काय आहेत सामान्य नामं तर पर्वतरांगा, शिखर आणि विद्यार्थी आहेत. आता वरील वाक्यामध्ये विशेष नामं कोणती आलेली आहेत तर बघा, पर्वत कुठला सह्याद्री, शिखर कोणतं कळसूबाई, विद्यार्थी कोणता रोहित. तर अशा पद्धतीने विशेष नावाचा उल्लेख इथं आलेला आहे आणि म्हणून यांना विशेष नामं व्याकरणाच्या भाषेमध्ये म्हणतात. पहिल्या वाक्यात सह्याद्री हे एका ठराविक पर्वताला तर कळसूबाई हे एका ठराविक शिखराला दिलेलं नाव आहे. आणि दुसऱ्या वाक्यात रोहित हे एका ठराविक विद्यार्थ्याला दिलेलं नाव आहे. वरील वाक्यात सह्याद्री, कळसूबाई, रोहित ही नावं काही ठराविक व्यक्तींना, वस्तूंना किंवा ठिकाणांना दिलेली आहेत. आणि अशा पद्धतीनं जेव्हा विशेष नावाचा उल्लेख केला जातो त्याला विशेष नामाचं म्हणतात. आता खालील यादी तुम्ही पूर्ण करा असं सांगितलेलं आहे किंवा सांगितलेलं नाही, पण आपण उदाहरण म्हणून समजून घेऊ विशेष नामं. आता समजा व्यक्तींची नावं असतील तर अथर्व, नंदिता, रोहन, आर्य, ज्ञानेश्वरी, पार्थ, संकेत, दिव्या इत्यादी ही सगळी विशेष नावं आहेत की जी व्यक्तींना दिलेली आहेत. गावांची नावं बघा, भडगाव, वाठार, मलकापूर, खोपी, शिरगाव, वारणानगर, कारवे इत्यादी. नद्यांची नावं म्हटलं की त्यातल्या विशिष्ट नद्या, नर्मदा, यमुना, गोदावरी, वाशिष्ठी, जगबुडी, कृष्णा, वारणा इत्यादी. आणि पर्वतांची नावं म्हटलं की हिमालय, अरवली, सातपुडा, सह्याद्री, काराकोरम, रॉकी इत्यादी. तुम्ही वर लिहिलेली सगळी विशेष नामं आहेत हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, कारण ही नावं आपण ठराविक वस्तू किंवा व्यक्तींना दिलेली नावं आहेत. त्यामुळे विशेष नामातून विशिष्ट व्यक्तीचा किंवा व्यक्तीचाच आपल्याला बोध होतो. व्यक्ती, गाव, नदी, पर्वत हे सर्व शब्द सामान्य नामं आहेत, कारण या शब्दावरून ठराविक वस्तू किंवा व्यक्तीचा बोध होत नाही, तर त्या प्रकारातील किंवा जातीतील सर्व वस्तूंचा किंवा व्यक्तींचा बोध होतो. त्यांच्यात समान गुणधर्म किंवा सारखेपणा जाणवतो. अशा पद्धतीने आपल्याला सामान्य नाम आणि विशेष नाम यातला फरक जो आहे तर तो आता लक्षात आलेला असेल. आता इथे आपल्याला एक कृती मी तुम्हाला देतो आहे की इथे काय केलेलं आहे की खालील नामांचं दिलेल्या सारणीमध्ये तक्त्यामध्ये योग्य वर्गीकरण करायचं आहे. मग इथे शब्द दिलेले आहेत, सतलज, बाग, कविता, लाडू, आंबेगाव, शाळा, कीटक, झेंडा, लाकूड, प्राजक्ता, मराठी, आई, कापड, बंडू, सह्याद्री. आता सामान्य नामं कोणती आहेत यातली तर बाग, लाडू, शाळा, कीटक, झेंडा, लाकूड, आई, कापड. विशेष नामं कोणती तर अर्थातच इथे सतलज, कविता, आंबेगाव, प्राजक्ता, मराठी, बंडू, सह्याद्री ही काय आहेत विशेष नामं आहेत. म्हणजे त्यातल्या विशेष व्यक्तीचा, विशिष्ट गोष्टीचा उल्लेख केलेला, त्याला नाव दिलेलं आहे म्हणून ती विशेष नामं आहेत. आता आपण इथं बघितलं तर तिसरा प्रकार आहे नामाचा भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय की ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असंही म्हणतात. आता इथे वाक्य दिलेले आहेत आपल्याला बघा. पहिलं वाक्य आहे प्रामाणिकपणा हा खूप चांगला गुण आहे. दुसरं वाक्य आहे पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य मनाला खूप भावते. आणि तिसरं वाक्य आहे जोशीबाईंना जॉनने केलेली स्वच्छता आवडली. आता वरील वाक्यामध्ये प्रामाणिकपणा, सौंदर्य, स्वच्छता ही देखील नावं आहेत, पण ती वस्तू किंवा प्राणी यांची नावं नसून त्या वस्तूतील किंवा प्राण्यातील गुणधर्माला दिलेली नावं आहेत. म्हणजे प्रामाणिकपणा, सौंदर्य, स्वच्छता ही भाववाचक नामं आहेत. म्हणजे पदार्थाच्या अंगी असणारा गुण असेल, धर्म असेल,
भावना असतील यांचा उल्लेख आपण काही नावानं करतो, त्याला विशिष्ट नावं देतो. मग त्या भावना असतील किंवा अशा पद्धतीनं काही गुण असतील तर त्या गुणधर्मांना अशा प्रकारच्या भावनांना जी नावं दिलेली आहेत त्यांना व्याकरणाच्या भाषेमध्ये भाववाचक नाम असं म्हणायचं आहे. आता सामान्य नामं व विशेष नामं यांना य, त्व, पण किंवा पणा, ई, ता, की, गिरी, वा, आई यांसारखे प्रत्यय लावून भाववाचक नामं कशी तयार होतात ते पुढील तक्त्यामध्ये बघा. आता इथं हा तक्ता तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, स्कॉलरशिपसाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं असतं. आता बघा, सुंदर हा शब्द आहे, त्याला प्रत्यय य लागलेला आहे, तर भाववाचक नाम काय तयार होईल? सौंदर्य. त्यासारखी इतर उदाहरणं कोणती आहेत? माधुर्य, शौर्य, धैर्य, गांभीर्य. मनुष्य, त्व प्रत्यय आहे, मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व, प्रौढत्व ही सगळी भाववाचक नामं तयार होतात. शहाणा, मग त्याला पण किंवा पणा प्रत्यय लावला तर शहाणपण, शहाणपणा असं होईल. मग देवपण, मोठेपण, प्रामाणिकपणा असे इतर शब्द आहेत. श्रीमंत, त्याला ई प्रत्यय लागला तर श्रीमंती. इतर शब्द आहेत उदाहरणं त्या प्रकारची गरिबी, गोडी, वकिली, लबाडी. पाटील प्रत्यय आहे की, भाववाचक नाम तयार होईल पाटील की. त्यासारखी इतर उदाहरणं भिक्षुकी, आपुलकी. गुलाम शब्द आहे, त्याला गिरी प्रत्यय लागला तर गुलामगिरी, फसवेगिरी, लुच्चेगिरी. गोड शब्द आहे, प्रत्यय वा लागला तर भाववाचक नाम गोडवा. इतर उदाहरणं आहेत गारवा, ओलावा. समजा शब्द आहे नवल, प्रत्यय लागलेले आहे आई, तर मग नवलाई, चपळाई, खोदाई, धुलाई, महागाई, दांडगाई अशी भाववाचक नामं तयार होतात. आता खाली दिलेल्या शब्दांपासून भाववाचक नामं तयार करा अशी मी तुम्हाला कृती देतो. आता बघा, भव्य असेल तर काय शब्द तयार होईल? भव्यता. उदार, उदारता. स्वच्छ, स्वच्छता. सुंदर, सुंदरता. मूर्ख, मूर्खपणा. प्रामाणिक, प्रामाणिकपणा. प्रेमळ, प्रेमळपणा. लहान, लहानपण. उदार, औदार्य. करुण, कारुण्य. शूर, शौर्य. नेता, नेतृत्व. आता इथं काही खालील नामांचं दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा असं सांगितलेलं आहे. मग मुलगी, कौतुक, धान्य, फूल, कोमलता, भारत, नदी, जीभ, फळ, बाजरी, सातपुडा, पक्षी, राक्षस, देवदूत, समृद्धी. आता याचं आपल्याला सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम असं वर्गीकरण करायचं आहे. बघा, इथं सामान्य नामं कोणती आहेत? तर मुलगी, धान्य, फूल, नदी, फळ, पक्षी. विशेष नामं कोणती येतील? भारत, जीभ, बाजरी, सातपुडा, समृद्धी. आणि भाववाचक नामं येतील कौतुक, कोमलता, राक्षस, देवदूत. आता पुढे काही सामान्य नामं, विशेष नामं, भाववाचक नामं दिली आहेत खालील तक्त्यात, त्यांचं वर्गीकरण करा व लिहा. आता इथं पाटी, गुलाब, प्राजक्त, वात्सल्य, माणुसकी, फूल, नवलाई, नम्रता, नदी, गोदावरी, चवळी, चांगुलपणा असे शब्द दिले आहेत. आता सामान्य तुम्ही ह्याचं वर्गीकरण करा आणि मग यावरून मी जी काही वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे त्यावरून ते तपासा. आता बघा, सामान्य नामामध्ये जसं फूल येईल तसे इतर कोणते शब्द येतील? पाटी येईल. प्राजक्ता, तसं गुलाब हे पण फुलाचं नाव आहे, विशेष नाम झालं. भाववाचक नाम व पुन्हा प्राजक्ता हे सुद्धा येईल. पुढे वात्सल्य, वात्सल्य हा गुण आलेलाच आहे. नंतर माणुसकी, त्यानंतर सामान्य नाम फूल येईल. नंतर भाववाचक नाम नवलाई येईल. नम्रता भाववाचक नाम येईल. नदी हे सामान्य नाम आहे. गोदावरी हे विशेष नाम आहे. चवळी हे विशेष नाम आहे. चांगुलपणा हे भाववाचक नाम आहे. अशा प्रकारे आपण हे वर्गीकरण जे आहे ते सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम असं करून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्र, ह्या कवितेचा जो स्वाध्याय आहे तो आपण इथे पूर्ण केलेला आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील पाठाचा स्वाध्याय, स्पष्टीकरणाचा तो संपूर्ण पाठ जो आहे तर तो अभ्यासणार आहोत.